कोणी तुमचे पैसे घेतलेत आणि ते जर देत नसतील तर तुम्हाला आहे ना दर गुरुवारी तुळशीला थोडंसं दूध अर्पण करायचंय। दूध अर्पण करताना ज्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे येणार आहेत त्या व्यक्तीचं नाव घेऊन मग ते अर्पण करायचे। त्याचबरोबर एखादं मोहराचं पीस तुम्हाला मिळतं जे गळून पडलेलं असावं, ओरबडून आणलेलं नसावं। हल्ली चायनीज प्लास्टिकची तुळशी मिळतात, ती मोहराची पंख ती पण नको। कुठेही तुम्ही खेडेगावात कधी फिरायला गेला तर तुम्हाला तशा प्रकारचं एखादं गळून पडलेलं पीस आपोआप मिळेल। असं मोहराचं पीस घराच्या दक्षिण भिंतीवर उलट आणि पालथ, उलट म्हणजे देठ वर करायचा आणि जी सुंदर बाजू आहे ती भिंतीकडे करायची आणि तुम्ही ते चिकटपट्टीने चिकटवू शकता आणि त्याला रोज त्या मोरपिसाला उदबत्ती दाखवायची आणि ज्या व्यक्तीने आपले पैसे घेतलेले आहेत त्याने ते लवकर परत करावेत अशी प्रार्थना करावी। अर्थात त्याचं भलं हो, त्याला कुठून पण पैसे मिळू देत अशी पण प्रार्थना करायची की जेणेकरून त्याची समस्या सुटेल आणि तो आपले पैसे देण्यासाठी बांधील होईल। हा अनुभव पूर्वापार लोक प्रयोग करत आले, तुम्ही देखील करा, मला सांगा। आनंदी वास्तू दिनदर्शिकेमध्ये असे खूप सारे उपाय आहेत।